नमस्कार मित्रांनो, तुमचं मुंबई बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण आलो देवीचा पाडा या गावामध्ये. आणि या गावामधील अतिशय नामांकित बैल आपण पाहू शकता महबूब. तर त्याच्या मागे असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची आज आपण आपल्या चॅनलच्या मार्फत मुलाखत घेणार आहोत. तर सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलकडून सहर्ष स्वागत. तर सर्वप्रथम मी तुमची ओळख करून देईल. महबूब बैलाचे मालक संदीपदादा म्हात्रे यांची. तर दादा, मी तुम्हाला विचारेल की या बैलाची खरेदी कशी झाली आणि काय तुम्ही पाहिलं तेव्हा या बैलाची खरेदी केली? या बैलाची खरेदी करता वेळी आमचे संतू मामा राजापूरचे त्याही आम्हाला सांगितलं का हा वाचून निघणार. आणि त्यात रोशन होता, आम्ही होतो. आम्हाला पण जरा बरं वाटलं वाचून, त्याच्यामुळे आम्ही हा वाचू राजापूर कुशीगाववरनं घेतलो. तर दादा, आपल्या प्रेक्षकांना सांगा की या बैलाची जेव्हा तुम्ही खरेदी केली तेव्हा हा आदात होता का दुसरा होता? कशा प्रकारे तुम्ही खरेदी केली आणि काय क्वालिटी पाहून तुम्ही खरेदी केली होती? क्वालिटी अशी होती का ही हाईट याची जेव्हा वासरू होता, छोटा बच्चा असेल 7-8 महिन्याचा, तिथून आम्ही घेतलेला. असा उंच याच्यात ते नसल वगैरे आहे. ताई सांगितले का मामाई का हा बैल चांगला पालणारच होणार आणि तुमचं नाव लौकिक करणार. तर दादा, आत्ता बैल घेतल्यापासून आत्तापर्यंतचा प्रवास जर पाहिला तर कशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम्स आले किंवा पायऱ्या करताना? कारण तुम्ही आदात वयात हा वासरू घेतला होता, तर तेव्हा किती प्रॉब्लेम्स आले तुम्हाला पायऱ्याला किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी? पायऱ्यासाठी तर भरपूर आम्हाला प्रॉब्लेम आले. कारण की हा मुंबईला आम्ही ज्यावेळी शिकवण दिली याला, आमच्याकडे एक उस्मान म्हणून गावठी बैल होता, त्याला आम्ही आणलेला दापोलीवरनं. तर त्याच्याकडे त्याला शिकवलं तर हा पब्लिकनी पळायचं. पहिला फेरा मारला, पब्लिकनी पळायचं. त्याच्यानंतर आम्हाला पब्लिकचं बैल भेटायला लागले, त्याच्यामुळे हा आतून पळवायला लागले, कारण की वासरू आहे. त्याच्यानंतर असा चांगला पळतच गेला. त्याच्यानंतर आम्ही पाठवला याला पावसाळ्यात राजापूरला, साताऱ्याला. मग तिकडे त्या मामाई त्याला जी सवय लागली ती आतूनच पळायची सवय लागली. रोशन, आपण पाहिलं की बैलाच्या आपण सर्वत्र नंबरचा क्रेज आहे. तर आज 0708च्या मागचं राज काय? गाडी नंबर, लकी नंबर. तर सर्वांच्या प्रमाणे हा देखील यांचा लक्की नंबर आहे. तर संदीप दादा, मला सांग की आत्ता समज बैल मुंबईमध्ये आहे, घाटावरती गेल्यानंतर एवढे मोठमोठे मैदानं होतात, तर काय अपेक्षा असतील बैलाकडून? तेवढंच का आपल्याला गुलालात राहायचं आणि गुलाल घ्यावं बैलाने, आणि तो ते करून दाखवते. आमचं घाटावरती एकही शर्यत नाही पडली. गेल्या वर्षापासून जी झाली घाटावरती एकही शर्यत पडली नाही आमची. ज्याने चान्स मागले त्याने चान्स दिली तरी आपली गाडी चांगली झाली. तर नक्कीच दादा, आता महबूब झाला, अजून एक तुझ्या दावणीला अजून एक वासरू दिसतोय. तर दादा, या वासराबद्दल काय सांगशील? कधी खरेदी केली आणि कशा प्रकारे याचं भविष्य असेल असं तुला वाटतं? याची खरेदी आम्ही आता आमच्याकडे 2 महिने झाले. याची खरेदी आपण मार्च वरनं घेतलेला आहे. तर ह्याचा तुम्हाला दिसायला हा असा आहे, पक्का चप्पल आहे. आणि याच्या आम्ही मुंबईला येऊन 2 शर्यती केलेल्या आहेत. 2 शर्यती आमच्या झालेल्या आहेत त्याच्या. तर नक्की दादा, अतिशय कमी वयात त्यांनी 2 शर्यती मारल्या आहेत. 15 दिवसातून आम्ही एक फेरा मारतो. जर आपण फेरा मारते रेसल द्यायची, त्या जागेवर आम्ही त्याची शर्यत करतो आणि पब्लिकनी पळते येतो. तर नक्की संदीप दादा, आता सध्या झाला हा सध्याचा काळ. तर याआधी तुझ्याकडे कोणकोणती बैलं होती? कारण तू या क्षेत्रात पाहिलं तर खूप आधीपासून आहेस. तर याआधी देखील तुझ्याकडे बैल होतील, त्या बैलांबद्दल काय सांगशील? आणि असा आठवणीत राहणारा तुझ्या आठवणीतला बैल कोणता? आता आमच्याकडे एकच असा एवढाच वासरू आणलेला, तसाच हा आणला आणि तसाच तो आणलेला होता बच्चा. कराडवरनं मार्केट बाजारातून घेतलेला होता, 16,000 रुपये. त्याचं नाव होता बच्चा. त्याने आमचं नाव चांगला केलं. तर नक्की दादा, आणि या शर्यत क्षेत्रामध्ये अजून खूप चेहरे आहेत जे तुझ्यासोबत असतात. तर त्यापैकी असे तुझ्यासोबत खंबीरपणे पाठीशी राहणारे असे कोणकोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांच्याबद्दल तुला आता या मुलाखतीद्वारे त्यांचा आभार मानता येतील? आता माझ्या गावातील तर सर्वच मुलं त्यानं वाढत बोलवतोय, तो एक पार्टच आहे आमचा. हा त्याच्या अजून एक आमचं लहानपणीचा मित्र भारत दादा म्हात्रे नागझरी. एनी टाईम दररोज फोन करणार, बैल कसा आहे, काय आहे, त्याला खाणं वगैरे आहे की नाही, सर्व विचारपूस तो करणार. आणि चांगला टॉपच्याच पायऱ्यामध्ये पळवायचा असं तो नेहमी सांगत असतो. तर आता पाहिलं, आता पण आपला बैल खूप पायऱ्यामध्ये पळालेला आहे. तर अजून असं तुझ्या पर्सनली असा कुठला एक बैल असेल की ज्याच्यामध्ये तुला आपला बैल पळवायला आवडेल? आता बघा, जी टॉपची बैल आहेत ती आपल्याला का भेटत नाही. जसा आपल्याला कोणाचा भेटेल, तसा आमच्याकडे काल पायरा नव्हता कुशेगावसाठी,
तर आम्हाला तो पहिरा झाला टायमाला. पुण्यातला लक्ष म्हणून बैल आहे सोनूताईंचा, पहिरा झाला. चांगली आमची गाडी गटात बसली नाही पण चांगली पळाली. तर दादा जर सांगायचं झालं तर अशा उल्लेखनीय मैदानाचा उल्लेख केला तर कुठल्या कुठल्या मैदानात आपला बैल पळाला आणि कुठे कुठे नंबरात राहिला आहे? हा बोला होतं नंबरात राहिला. आदातमध्ये आम्ही ओपनमध्ये खेळलेलो. कुठला मैदानात तो साताऱ्यामध्ये होता, तर आम्हाला नाव नाही एवढं माहिती. तिकडला राजेपूरवालाही बोलवलेला. आदातमध्ये हा बैल ओपनमध्ये खेळवला आहे आणि गुलालात राहिलेला होता. त्याच्यानंतर 2-3 वेळेला गटपास झालेले होते आणि पहिले कसं आपल्या इकडं असल्यामुळे तिकडे खेळायला भेटत नाही. तर नक्कीच दादा धन्यवाद सांगितल्याबद्दल. तर रोशन मी तुला विचारेल, आता सध्या खूप मोठे मोठे नियोजन होतात, तर तुझ्या मते कुठल्या बैलांमध्ये आपल्या बैलाला तुला पर्सनली पळवायला आवडेल की ह्या बैलात माझा बैल पळायला पाहिजे? कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की अशा अशा बैलांमध्ये आपला बैल पळायला पाहिजे. तर तुझा पर्सनली काय ड्रीम आहे की तुझा बैल या पायऱ्यात पळायला पाहिजे? आमचा काय ड्रीम वगैरे काही नाही आहे. फक्त आमचं एवढंच आहे की आमचं महबूबने नाव लौकिक त्याच्या जीवावर करावा, दुसऱ्याच्या बैलावर नाही, आणि तो करणार. विचारेल की जेव्हा तुम्ही आणला तेव्हा तुम्हाला पायऱ्यासाठी खूप प्रॉब्लेम झाले, तर आता तुमचा बैल चर्चेत आलाय, तर आत्ताचा काळ आणि पहिल्याचा काळ किती फरक वाटतोय तुम्हाला त्यामध्ये? चर्चेत पहिल्यांपेक्षा तर आदतमध्ये पण हा नावातच होता, त्याच्यापेक्षा अजून आता नावात आला. तर आता पायऱ्यांसाठी तुम्हाला कॉल वगैरे येत असतील, तर तेव्हा जेव्हा बैल पळत नव्हता, चर्चेत नव्हता, तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ किती फरक वाटतो तुम्हाला? भरपूर फरक वाटते. आता त्याला म्हणजे आम्हाला वाटते का आपला बैल पळते, त्याच्यामुळे आपल्याला बैलासाठी मागणी येते. बैलाचं नियोजन आपण पाहिलं तर रोशन नेहमी करत असतो. तर रोशन, तुला कुठल्या गोष्टींकडे उल्लेख करायला लागतो की पैऱ्या करताना अशा अशा गोष्टी पाहिजेत, किंवा जर पाहायचं झालं तर आपण बघतो की आपल्या बैलाला बैल पुरेल का नाही, तर तू कुठल्या गोष्टींना पॉईंट आउट करतोस? आम्हाला बैल तर घालना पळणार लागतो पहिला गोष्ट, कारण की पुढं आमचा बैल पळतो की पळतो तेच आम्ही बघतो पहिल्यांदा जास्त. आणि बैल स्ट्रेट पाळला पाहिजे. तर मी अजून दादा संदीप दादाला विचारेल की दादा आत्ता जर आपण पाहिलं बैल मुंबईत आहे, घाटावरचा काळ आणि घाटावरती कोणाकडे बैल असतो, घाटावरती कोण त्याचं सर्व काही करते? घाटावरती पहिल्यांदा हा गेल्या वर्षापर्यंत राजापूरला संतुमामा म्हणून आमचे मित्र, त्यांचे ते मेवणे त्यांच्याकडेच होता. आम्ही पावसाळ्यात त्यांच्याकडे पैरे नाही होत बैलाला, त्याच्यामुळं आम्ही निगडीला शाहरुख इनामदार म्हणून निगडी सातारा टस आहे त्याच्याकडे ठेवायला दिलं आणि चांगले पायऱ्यात बैल पळाला. जेव्हा तुम्ही हा बैल घेतला त्याला घडवण्याचा प्रयत्न करत होता, तर त्या काळामध्ये किती प्रॉब्लेम आले आणि असे कुठले माणसं आहेत की ज्यांचा तुला नेहमी सपोर्ट राहिला आणि त्यांनी तुला नेहमी मदत केली? दुसऱ्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम आले. आमच्याकडे मोठा बैल नव्हता पब्लिकचा, तर आम्हाला आमचे मित्र किशोर भोईर कोलवाडीचे रुद्रा बैलाचे मालक स्वर्गवासी रुद्रा बैल झालाय, त्याने 7 ते 8 शर्यतींसाठी आम्हाला बैल दिला आणि प्रत्येक शर्यत आम्ही त्याच्या गुलालात राहिलो. चांगला घडवला त्यांनी. तर नक्की महबूब इथपर्यंत पोहोचलाय आमचा. तर तुम्ही सांगितलं की रुद्रामुळे इथपर्यंत पोहोचलं, तर रुद्राबद्दल काय सांगशील की कशा प्रकारचा बैल होता? सध्या तो आपल्या सर्वांमध्ये नाहीये, तर त्या बैलाबद्दल काय सांगशील? तो बैल असा होता का ज्यांना बैल बाहेर जायचं काय जायचं त्यांना घडवायचं काम त्याने केलं आणि तो टॉपलाच बैल खेळायचा. भले ते पैशामध्ये नाही पण चांगल्या टॉपच्या गाड्या मारायचा आणि ह्याला घेऊन पण त्याने टॉपचंच काम केलं. तर दादा या पुढील वाटचाल कशी असेल, कशा प्रकारे पाहतो तू महबूबला? मुंबई असेल, घाट असेल, तर कशा प्रकारे नियोजन करायचं आणि काय पाहतो तू महबूबकडून आणि काय अपेक्षा ठेवतोस? नियोजन तर माझे दोनच पट्टे करतात, राकेश पाटील आणि रोशन आमचा. बाकी याच्यात काय आम्हाला आता एवढंच का पोरांचं नाव याने अजून उज्ज्वल करावं. तर नक्कीच तुम्ही राकेशचं नाव घेतलं, रोशनचं नाव घेतलं, तर या दोघांबद्दल काय सांगशील की कशा प्रकारे ते बैलांच्या सोबत असतात काय आणि सुरुवातीपासून त्या बैलांच्या सोबत आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? सुरुवातीपासून बैलावर तर त्याहीच बैल घडवलेला आहे. माझं काम फक्त त्याला खायला आणून देणं, जेवढं काय लागेल ते औषध पाणी तेवढं करणे. बाकी हे सर्व ही पोरं आहेत, ही त्याला चारा आता एवढा चारा आहे, हा कापून घरी नेऊन सर्व काय कुट्टी वगैरे करून हेच देणार, पाणी वगैरे तेच करणार. बाकी काय माझं फक्त काम त्यांना आणून देणं आहे. तर नक्कीच. तर दादा हे झाले तुझे सहकारी, तर गावाचा झाला किंवा तुझ्या या सहकार्यांचा झाला, याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते असे चेहरे आहेत जे पडद्याआड आहेत आणि त्यांचा तुला नेहमी पाठिंबा असतो? मेन आमचा वाडा ग्रुप, देवीच्या पाड्यामध्ये वाडा ग्रुप आहे, त्याचा पूर्ण सपोर्ट आम्हाला म्हणजे आहे. आता शर्यती नाही गेले तरी त्यांचं फोनावर फोन चालूच आहे, कधी आहे, पैसे वाढले किती द्यायचे, शर्यत कशी आहे. आणि हा बैल एक आमचा
माझा मित्र आणि मी माझ्या मुलीच्या आणि त्याच्या मुलीच्या नावात पळते. सोनाली संदीप म्हात्रे आणि ऋत्विका प्रशांत पवार पालेश्वरी यांच्या नावात ह्या पळते. तर तुम्ही सांगितलं की दोघांच्या नावात पळतो, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील की त्यांचा रोल काय असतो या शर्यतीमध्ये? त्यांचं रोल म्हणजे एवढंच का तो बोला होता मला का आपण वासरू घेऊ, तर मी बोललो वासरू घ्यायपेक्षा आपल्याकडे पट्ट्या आहे याच्यातच आपण पुढे जाऊ. तर संदीप दादा, आता हे झाले आपल्या गावातील असतील, आजूबाजूचे असतील, तर घरातल्यांचा कशा प्रकारे सपोर्ट असतो जेव्हा बैल पाळायला जातो तेव्हा तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट करतात? घरातली तर जेव्हा पैसे नसतील शर्यतीला तर पैसे काढून देतात. बाबा हे घ्या, आई झाले पप्पा झाले, माझी बायको सुद्धा पैसे नसतील तर पैसे हातात देते शर्यतीला जावा. नक्कीच दादा, धन्यवाद तुमच्या सर्वांचं. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि मी सर्वांचा आभार मानेल की तुमचा वेळ दिला, आणि तुम्हाला आणि महबूबला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.